दुर्बीण लावायचा खरं तर विषय असा आहे, काल विरोधी पक्षाची मी पत्रकार परिषद पाहिली आणि त्यामध्ये अशा वल्गना केल्या गेल्या की मागील काळामध्ये खेड तालुक्यामध्ये 5,000 कोटीचा विकास झालेला आहे आणि हा विकास मला तर डोळ्यांनी कधी दिसला नाही, म्हणून आज म्हटलं जरा दुर्बिणीतून शोधावा. खेड तालुक्यात झालेल्या 5,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा खेड पंचायत समितीचे उपसभापती दुर्बिणीतून घेतायत शोध. पंचायत समिती कार्यालयात येतानाच विकास कामं शोधण्यासाठी गळ्यात दुर्बिणीसह झाले दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांच्या निधींची कामे झाली असा उल्लेख केला होता. त्या पार्श्वभूमीवर झालेली कामे पाहण्यासाठी उपसभापती मंगेश सावंत यांनी दुर्बिणीच्या माध्यमातून घेतायत शोध. लवकरच पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना उत्तर दिलं जाईल असं म्हणत राष्ट्रवादीचा घेतला समाचार. लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवालचा होणाऱ्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून. अपघाताचा बनाव करून केतन विशाल अगरवाल वय वर्ष 25 राहणार गहुंजे तालुका मावळ याचा केला घात. होणारी बायको सिया प्रवीण गोयल वय वर्ष 20 राहणार बिबवेवाडी मार्केट यार्ड पुणे आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी वय वर्ष 22 राहणार कोंढवा बुद्रुक तालुका हवेली याला पोलिसांनी केली अटक. मयत केतन आणि सिया यांचे लग्न ठरले होतं, मात्र प्रेम संबंधास आडकाठी आणत असल्याच्या कारणावरून चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी कट रचला. सिया हिने केतन अगरवाल यास 18 जून रोजी मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेलं आणि प्रियकर चेतन चौधरी याला बोलावून घेत केतन यास किल्ल्यावरून ढकलून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन कारवाई. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांची पत्रकार परिषदेत माहिती. चिखलफेक थांबवा, विकासाची भाषा बोला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांना आळंदीतील जागरूक नागरिकांचं आवाहन. राजकीय आरोप प्रत्यारोपांना आवर घाला. मतदारसंघाच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी संयम पाळावा. जनतेला वाद नको, विकास हवा. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकीय चिखलफेकीवर सजग नागरिक संदीप नाईकरे यांनी व्यक्त केली खंत. चाकण नगर परिषदेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम. पुणे नाशिक महामार्ग, बाजारपेठ आणि शिवाजी विद्यालय परिसरातील हातगाड्या, साहित्य जप्त. व्यावसायिक फेरीवाल्यांवर कारवाई मोहीम. चाकण शहरामध्ये अतिक्रमणकर्त्यांवर कारवाईचा बडगा. रस्त्यावरील अतिक्रमण हटवत नगर परिषदेची धडक भूमिका. चाकण शहरातील अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी ही अतिक्रमण निर्मूलनाची धडक कारवाई यापुढेही चालू राहणार असून व्यावसायिक आस्थापनांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे. नगर अभियंता तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष गायकवाड यांनी केलं आवाहन. अतिक्रमण स्वतःहून हटवा, अन्यथा कारवाई अटळ. चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी व्यावसायिकांना दिला इशारा. बेकायदेशीर लाकूड वाहतुकीवर वन विभागाचा दणका. खेडमध्ये 2 ट्रॅक्टर, 3 कटर मशीन आणि 2 जनरेटर जप्त. चास आकारवाडी रस्त्यावर परवान्याशिवाय आंब्यासह अन्य लाकूड वाहतूक महागात. खेड वन विभागाची मोठी कारवाई, 2 जण चौकशीच्या फेऱ्यात. गोपनीय माहितीवरून वन विभागाची धडक मोहीम. अवैध लाकूड वाहतुकीचे रॅकेट उघड. मोठ्या प्रमाणात साहित्य हस्तगत. राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यादव जाधव, वनपरिमंडल अधिकारी संतोष बिरादार, वनरक्षक सागर तांबे यांच्या पथकाची कारवाई. टाकळकरवाडी येथे आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनी आरोग्य तपासणीसह जनजागृतीपर कार्यक्रम. एकल महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश. टाकळकरवाडी ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन. प्रतिज्ञा आरोग्य तपासणी आणि जनजागृतीने साजरा केला आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन. ग्रामपंचायतीचा उपक्रम. यावेळी सरपंच तथा प्रशासक शीतल अष्टविनायक टाकळकर, आरोग्य उपकेंद्राच्या पर्यवेक्षिका अर्चना मांजरे, आशा वर्कर आशा तळेकर, अंगणवाडी सेविका सुप्रिया पवार, ग्रामपंचायत कर्मचारी सईंद्रा टाकळकर यांनी केले संयोजन.
तासकमान डाव्या कालव्यावरील सिमेंट पुलाच्या कालव्यातील खांब धोकादायक स्थितीत. ग्रामस्थांनी दुरुस्तीची मागणी करीत सिमेंट खांबाचा तळातील भागाचे दगडी उघडे पडल्याने पुलाला धोका. राजगुरुनगर शहरातून तिनेवाडी गावाकडे जाण्यासाठी नित्याने या पुलाचा होतोय वापर. वर्दळीच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांनी केली मागणी. तिन्हेवाडी गावच्या हद्दीतील सिमेंट पुलाची वेळीच दुरुस्ती करण्यासाठी तिन्हेवाडीतील ग्रामस्थ आग्रही. भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी देशी बनावटीचे 2 गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकानं पकडलं. आरोपी कमलाकर राजेंद्र साळवे वय वर्ष 20 सध्या राहणार घाटे वस्ती आंबेठाण मूळ अहिल्यानगर याला अटक, तर त्याचा साथीदार एक अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी भामचंद्र शाळेच्या मागील रस्त्यावर 22 जून रोजी सायंकाळी 5:45 वाजता पोलिसांची कारवाई.